5 वाजताच्या नंतर जे काही मतदान झाले ते कुठल्या बूथवर किती मतदान झालं त्याचे फक्त फुटेजेस निवडणूक आयोगाने आम्हाला द्यावे। मात्र निवडणूक आयोग केंद्र सरकारकडे गेलं आणि केंद्र सरकारने 48 तासात नियम बदलत आणि ते फुटेज आम्हाला देता येणार नाही, गोपनीयताचे कारण दाखवून लपवण्याचं कारण केलं जात आहे। या दिवस ढवळ्या फोन केला जात आहे। लोकशाहीचा ही भूमिका मांडायचं काम राहुल गांधी कार्यरत असतील तर त्यांच्या बरोबर हे लोकशाही मानणारे लोक असतील तर त्यांनी यावं, नाहीतर या पद्धतीचा विक्षिप्त स्टेटमेंट देऊन महाराष्ट्राचा एक प्रकारे लोकशाहीवर विश्वास राहिलेला नाही असं राज्याचे मुख्यमंत्री सांगत असले तरीही राज्याचं दुर्भाग्य आहे, असं प्रत्युत्तर नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलंय। संपुष्टात आणण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केलेला आहे। ज्यावेळेस आम्ही म्हणालो होतो की विधानसभेचं जे झालेलं मतदान जे आहे त्या 5 वाजताच्या नंतर जे काही मतदान झालं ते कुठल्या बूथवर किती मतदान झालं त्याचे फक्त फुटेजेस आम्हाला आपण द्यावे निवडणूक आयोगाला। त्यावेळेस निवडणूक आयोग केंद्र सरकारकडे गेला आणि केंद्र सरकारने 48 तासात नियम बदलवले आणि ते फुटेजेस आम्हाला देता येणार नाही, गोपनीयतेचं त्या ठिकाणी सीमा तोडल्या जातील अशी कारणं दाखवून हे सगळे लपवण्याचं काम केलं जात आहे। ज्या ठिकाणी दिवसाढवळ्या खून केला जात असेल लोकशाहीचा, ती भूमिका मांडण्याचं काम राहुल गांधी करत असेल तर त्यांच्या बरोबर हे लोकशाही मांडणारी लोक असतील तर त्यांनी यावं, नाहीतर या पद्धतीचं विक्षिप्त आपलं स्टेटमेंट देऊन महाराष्ट्राचा एक प्रकारे लोकशाहीवर विश्वास राहिलेला नाही असं राज्याचा मुख्यमंत्री सांगत असेल, हे राज्याचं दुर्भाग्य आहे। पुढे किती सरळ खोपडीचे आहेत हे सर्वांनाच माहिती आहे। ऑपरेशन सिंदूरचे जे आतंकवादी आहेत ज्यांनी आमच्या 26 आया बहिणींचे कुंकू पुसलं त्या आतंकवाद्यांचं काय झालं? उलट्या खोपडीचे लोक सत्तेत बसले आहेत म्हणून पाकिस्तानातून आलेले आतंकवादी आमच्या बहिणींच्या कपाळावरचं कुंकू पुसतात आणि त्यांचा जल्लोष विजय उत्सव हे केंद्रातील आणि राज्यातील सरकार मनवत असेल तर उलट्या खोपडीचे कोण आहेत हे त्यातून कळते, असा प्रत्युत्तर नाना पटोले यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना दिला आहे। तर बावनकुळे यांनी भंडाराच्या कार्यकर्ता मेळावा दरम्यान नाना पटोले यांना उलट्या खोपडीचे संबोधले होते। हे किती कोणत्या सरळ खोपडीचे आहेत बावनकुळे हे सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे मला त्याच्यावर जास्त प्रतिक्रिया द्यायचं कारण नाही। पण ऑपरेशन सिंदूरचे जे आतंकवादी ज्यांनी आमच्या 26 आया बहिणींच्या कपाळाचं कुंकू पुसलं त्या आतंकवाद्याचं काय झालं? तर म्हणून उलट्या खोपडीचे लोक सत्तेमध्ये बसलेले आहेत म्हणून पाकिस्तानामधून आलेले आतंकवादी आमच्या बहिणींच्या कपाळाचे कुंकू पुसतात आणि हा त्याचा जल्लोष आणि त्याचा विजय उत्सव हे केंद्रातलं आणि राज्याचं सरकार मानवत असेल तर उलट्या खोपडीचे कोण आहे हे त्याच्यातून कळते आहे। त्यामुळे उलट्या खोपडीच्या बद्दलची चर्चा आम्हाला करायचीच नाही, उलट्या खोपडीच्या लोकांबद्दल बोलायचं पण